आपण शांतीचे अनेक प्रकार बघितले असेल, परंतु आज आपण सर्वात वेगळी परंतु बऱ्याच लोकांना माहीत नसलेली उदक शांती या पूजेचा अर्थ जाणून घेणार आहोत. मित्रांनो, उदक शांती पूजा म्हणजे नक्की काय आणि ह्या पूजाचे काय फायदे आहेत हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला उदक शांती पूजा याचा अर्थ माहिती असणे आवश्यक आहे. उदक म्हणजे पाणी. आपल्या पृथ्वीवरील 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. या पृथ्वी तलावावर कुठल्याही गोष्टीचे शुद्धीकरण करण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासत. एक उदाहरण, कपडे धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठी, अंघोळ करण्यासाठी, थोडक्यात शुद्ध होण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. पाण्याची जागा ही अन्य कोणताही पदार्थ घेऊ शकत नाही. त्यामुळे उदक शांती या पूजामध्ये पाण्याला अभिमंत्रित करून त्या पाण्याने घराचे शुद्धीकरण केले जाते. यालाच उदक शांती पूजा असे म्हटले जाते. उदक शांती पूजेची माहिती. उदक शांती पूजा कुठल्याही शुभ परिणामांसाठी, वित्तीय समस्या, घर, कामावर तणाव, स्वास्थ्य यासाठी केली जाते. तसेच विवाह, उपनयन, गृहप्रवेश, घरातील नवीन जन्म यासारख्या शुभ कार्यक्रमात घराच्या शांतीसाठी ही केली जाते. म्हणजेच उदक शांती पूजा मुख्य स्वरूपाने घर शांतीसाठी केली जाणारी एक पूजा आहे. उदक शांती पूजाची सुरुवात ही पूजा गणपती पूजनाने होते. या पूजेत गंगा नदीचे पवित्र पाणी एका कलशात ठेवतात आणि पवित्र परमेश्वराला त्यात निवास करण्यासाठी आमंत्रित केले जाते. उदक शांती पूजेतील मंत्र अग्नी आणि विष्णुदेव यांना बोलावले जाते. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या दोन देवतांना अनुरोध केला जातो, ज्यामुळे सर्वांना सुखी आणि समृद्ध जीवन मिळेल. अशा प्रकारे उदक शांती पूजेचे महत्त्व आहे. त्यामुळे बरेच जण कुठल्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला घरामध्ये उदक शांती पूजा करतात. उदक शांती पूजा विधी. उदक शांती पूजेचे मुख्य स्वरूप. ही पूजा घर शांतीसाठी केली जाते. यामध्ये सर्वात प्रथम गणपतीची पूजा केली जाते. पूजा करणारे ब्राह्मण किंवा गुरुजी असतात ते प्रथम पाटावरील कलशास गुगलने फिरवतात. त्यानंतर पाटावर ब्रह्मदेवाला स्थापन करून ब्रह्मदेवाच्या चोही बाजूने धूप फिरवतात. या पूजेत गंगा नदीचे पवित्र पाणी एका कलशात ठेवतात आणि पवित्र परमेश्वराला त्यात निवास करण्यासाठी आमंत्रित केले जाते. उदक शांती पूजेतील मंत्र अग्नी और विष्णू यांना बोलावले जाते. सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी दोन देवतांना अनुरोध केला जातो. उदक शांती या पूजामध्ये प्रामुख्याने 3 स्वरूपाने शुद्धीकरण केले जाते. एक, गुग्गलचे धूर, वेदमंत्रांचे स्पंदने, पाण्याला अभिमंत्रित करून केले जाणारे शुद्धीकरण, असे 3 प्रकार आहेत. यानंतर ब्राह्मण मंगल मंत्राचे पठण करतात. त्यानंतर घरातील सर्व कुटुंब संकल्प घेतात की सर्व कुटुंबियातील सदस्यांना सुदृढ आयुष्य, आरोग्य प्राप्त होऊन सर्व प्रकारची शांती मिळावी म्हणून आजच्या दिवशी ब्राह्मणांना बोलावून ह्या उदक शांती पूजेची विधी करतो. यानंतर पुण्याह वाचन केले जाते. यामध्ये आलेल्या ब्राह्मणाकडून हा दिवस आम्हाला पुण्यकारक, वृद्धिकारक, श्रीकारक व कल्याणकारक असो असा आशीर्वाद घेतला जातो. जे मुख्य ब्राह्मण संस्था त्यांच्या हातातून पिवळी मोहरी, पंचगव्य व शुद्ध पाणी घरात प्रोक्षण करून घर शुद्धी केली जाते. यानंतर मुख्य ब्राह्मण वाळूचा ओटा तयार करतात व त्यावर दुर्वा, दर्भ घालून फुले व फळे ठेवतात. 4 बाजूने एक विशिष्ट संख्येने दर्भाची परिस्तरणे घालतात. उदक शांतीच्या वेळी कोशावर धूप किंवा ऊद जाळून तो धूर संपूर्ण घरामध्ये फिरवतात. यानंतर त्या धुरीने एखादा कलश किंवा कळशी धुपवतात. त्यानंतर ह्या कळशीमध्ये शुद्ध पाणी भरून वेदपुरुष ब्रह्मदेवाचे आवाहन केले जाते आणि ह्याच कलशामध्ये ब्रह्मदेवाची षडोपचार पूजा केली जाते. उदक शांती पूजा करण्याची कारणे. वास्तुशांतीचे मुहूर्त नसताना देखील गृहप्रवेश करून घरात राहायला जाणे अत्यंत आवश्यक असल्यास उदक शांती करतात. 4 धामची यात्रा केव्हा? 4 धामपैकी एखादी यात्रा करून आल्यास घरी गंगा पूजन केले जाते, तेव्हा देखील उदक शांती पूजा केली जाते. आपण राहत असलेल्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी येथील नकारात्मक ऊर्जेचा नाश होण्यासाठी, वस्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा वास करण्यासाठी उदक शांती पूजा केली जाते. कालसर्प शांती केल्यानंतर उदक शांती पूजा करावी, कारण उदक शांती पूजा केल्याने कालसर्प पूजेचे फळ मिळते. एखाद्या घरामध्ये व्यक्तीचे निधन घडल्यानंतर 13व्या किंवा 14व्या दिवशी घर शुद्धीकरण करण्यासाठी उदक शांती पूजा केली जाते. उदक शांती पूजाचे फायदे. नवीन घरात राहायला जायचे असल्यास आपण ग्रहशांती करून घरामध्ये प्रवेश करतो, परंतु ग्रहशांतीचे मुहूर्त नसल्यास आपण उदक शांती पूजा करून घरामध्ये राहायला जाऊ शकतो. एखाद्या नवीन वस्तूची खरेदी केली व ती वस्तू पूर्वी कुणी वापरली असल्यास त्या वस्तूला शुद्ध करण्यासाठी उदक शांती पूजा केली जाते. उदक शांती पूजाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उदक शांती पूजा केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होऊन घरामध्ये सकारात्मक आणि दैवी शक्तीचा वास होतो.
उदक शांती पूजेमुळे अशांती नाहीशी होऊन प्रसन्न वातावरण निर्माण होते. घरामध्ये कोणी निधन पावल्यास घर शुद्ध करण्यासाठी व मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी उदक शांती पूजा करतात.